सण सुरू झाले की खूप गोड खाल्लं जातं आणि हेच गोड खाऊन कंटाळा जर आला असेल ना, तर आज मी एक मस्त चमचमीत, झणझणीत अशी मोदकाची आमटीची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. करायला अगदी सोपी आहे. म्हणजे एखाद्या दिवशी जर तुमच्याकडे भाजीचं नसेल, तरी पण ही मोदकाची आमटी तुम्ही करू शकता आणि तेही घरी असलेल्या साहित्यामध्ये. चला, तर या मोदकाच्या आमटीच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मोदकाची आमटी या रेसिपीला सुरुवात करूया. ही आमटी बनवण्याच्या 3 स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला मोदक तयार करायचे आहे. तर मोदकासाठीचं त्याची पारी तयार करणे, त्यानंतर त्याचं सारण तयार करणे, त्यानंतर आपल्याला मसाला वाटण म्हणजे मसाला किंवा वाटण तयार करायचं आहे, ते तयार करणे आणि सगळ्यात शेवटी त्या वाटणाची आमटी तयार करणे. चला, तर सगळ्यात आधी आपण मोदक तयार करून घेऊ. मोदकासाठी मी इथे जी पारी आहे ना, ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेत आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे फक्त तुम्ही बेसन पिठाने पण करू शकता, म्हणजे गव्हाचं पीठ घालायची गरज नाही. पण गव्हाचं पीठ घातल्याने काय होतं, त्याला एक छान बाइंडिंग येते आणि जरी आपण ती रशात सोडली आणि छान उकळवायचं आपल्याला त्याला, तर उकळवली ना, तरी पण ती रशामध्ये फुटत सुद्धा नाही. हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि जर तुम्हाला एक डाऊट असेल, की पीठ आहे तर मग त्याची चव कशी लागत असेल किंवा कच्चं तर नाही लागत असेल ना, तर याच्यासाठी मी खूप महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप इथे दाखवणार आहे. तर म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. चला, तर मी सगळ्यात आधी काय घेतलं, पीठ घेतले दोन्ही पण. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. 1 चमचा तिखट घालून घेऊ. थोडं यामध्ये तुम्ही गरम मसाला वगैरे पण घालू शकता, पण मी इथे वापरलेला नाहीये. आणि ओवा घालायचा आहे, पण मी इथे ओवा आत्ता विसरली आहे, तर मी नंतर घालणार आहे. तर त्यामध्ये थोडासा ओवा पण घालायचा. हे छान मिक्स करायचं आणि जसं आपण शेव करताना पीठ भिजवतो ना घट्ट, त्या पद्धतीचं हे भिजवून घ्यायचं आहे. आणि भिजवताना अजिबात आपल्याला गरम पाणी किंवा तेलाचा उपयोग करायचा नाहीये. फक्त आपलं साधं पाणी जे आहे ते त्याच्याने आपण हे भिजवून घेऊ. हे बघा, आपलं हे छान असं भिजवून झालेलं आहे. जसं शेव करतो त्या पद्धतीने भिजवून घेतलं आणि आता याला आपण रेस्ट करायला ठेवून देऊ. तर याला झाकून आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण या मोदकाचं सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घातले. जिरे थोडेसे फुलले की यामध्ये 1 टेबलस्पून आपण खसखस घालू. 1 ते 1.5 टेबलस्पून खसखस घालायची आहे. त्याच्याने या आपल्या आमटीची चव म्हणजेच या मोदकाची चव खूप भारी लागते. तर इथे मी 1.5 चमचा किंवा 1 टेबलस्पून पेक्षा थोडंसं जास्त इतकं खसखस घेतली. खसखसचा थोडासा रंग बदलला की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला, तो घालू. कांदा 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ किंवा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत. त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालू. ही पण 1 मिनिटं छान परतवून घेऊ. आलं लसूण 1 ते 2 मिनिटं मी छान परतवून घेतली. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. सुक्या मसाल्यांमध्ये मी पाव चमचा हळद घातली. 1.5 चमचा यामध्ये तिखट घालू. 1 चमचा धणे जिरे पूड घालू. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. हे सगळे मसाले 1 मिनिटं परतवून घेऊ. आता यामध्ये अर्धा कप ओला नारळाचा चव घालायचा आहे. तर मी ओला जो नारळ आहे तो थोडासा किसून घेतला आहे. तर तो अर्धा कप यामध्ये घातला आहे. आता याला छान परतवून घेऊ. तर अगदी 3 ते 4 मिनिटं याला परतवायचंय. जास्त याला परतवायची गरज नाही. आणि तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं पण घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडा काळा मसाला पण यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी अर्धा लिंबाचा रस घालू आणि याला छान मिक्स करू आणि गॅस बंद करू. आपलं हे या मोदकाचं सारण तयार आहे. आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते पण छान मुरलेलं आहे. आता आपण याचे मोदक तयार करून घेऊ. तर आता आपल्याला सगळ्यात आधी मोदक तयार करून घ्यायचे. त्यासाठी मी अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे. आपले जे मोदक असतात नेहमीचे तळणीचे गोड जे पदार्थ असतात म्हणजे गोड मोदक जे असतात
ते आपण थोडासा मोठा साईज ठेवतो. पण हे जे मोदक आहे ना ते आपल्याला अगदी छोटे-छोटे करायचे आहे. कारण ते तेलामध्ये गेल्यानंतर किंवा रश्श्यामध्ये गेल्यानंतर त्याचा आकार मोठा होईल. तर एवढं लक्षात ठेवायचं. तर अगदी छोटे-छोटे आपल्याला इथे मोदक तयार करून घ्यायचे आहे. तर मी अगदी छोटा गोळा म्हणजे लिंबाचा गोळा असतो त्याच्यापेक्षा पण अगदी छोटा गोळा घेतला किंवा पुरीचा गोळा असतो त्याच्यापेक्षा छोटा. त्याला छान पातळ असा लाटून घ्यायचा आहे. जितकं पातळ लाटाल तितकं आपले जे मोदक आहेत ते छान होतात. कारण जर जाड पारी असेल तर मोदक आतून शिजणार नाही. तर जशी आपली चपाती वगैरे आपण लाटतो, पोळी लाटतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता हे सारण भरायचं. मी इथे 1 चमचा सारण भरत आहे आणि इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ना, ते अगदी योग्य आहे, अगदी बरोबर आहे. कारण हे जे मोदक करताना अजिबात सारण पण उरलं नाही आणि किंवा पीठ पण उरलं नाही. अगदी एक मोदकचं जेवढं पारी असेल ना, तेवढी फक्त उरली होती. नाहीतर संपूर्ण हे पीठ आणि आपलं हे सारण बरोबर झालेलं आहे. आता या पद्धतीने आपण जसा मोदक तयार करतो, कळ्या करतो, त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि हे करायला अजिबात वेळ लागत नाही. त्याला शेप द्यायला जास्त वेळ लागत नाही. जसं आपण मोदकाला करतो किंवा आपला जो उकडीचा मोदक असतो त्याला पण थोडासा वेळ लागतो. तेवढा वेळ लागत नाही. हे मोदक पटपट होतात. त्याच्यामुळे मी या पद्धतीने सगळे मोदक पटपट करून घेते. आता आपल्या या मोदकाच्या आमटीतली सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे. कारण जर आपण हे तळले नाही तर ते तेलामध्ये जर आपण डायरेक्ट किंवा रशामध्ये सोडले तर ते अ, फुटेल आणि रशामध्ये सगळा गाळ होईल. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आणि याच्याने हे जे मोदक आहे ना त्याची चव पण वाढते कारण थोडंसं तळलं जातं त्याच्यामुळे. तर इथे आपल्याला पूर्णपणे तळायचं नाहीये. काय करायचं अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत तळायचंय किंवा असे क्रिस्पी नाही तळायचे आहे. अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला तळायचं आहे आणि स्पेशली जेथे आपण बंद केलेला आहे ना मोदक, त्या ठिकाणी जास्त वेळ तळायचं. म्हणजे ते जास्त छान शिजलं जाईल आणि आपली ही जी मोदकाची आमटी आहे ती अशी कच्ची वगैरे लागणार नाही. आपले मोदक तयार झाले. आता या मोदकाच्या आमटीचं जे वाटण आहे ना, ते आपल्याला सर्वात आधी तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे लोखंडी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता थोडेसे खडे मसाले घालून घेऊ. त्यामध्ये मी घालत आहे 2 वेलची. यामध्ये आपण 3-4 लवंगा घालून घेऊ. त्यानंतर 1 तमालपत्र आणि 5-6 काळी मिरी घालून घेऊ आणि लगेचच यामध्ये आपण कांदा घालू. तर मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा असा उभा चिरलेला आहे तो घालून घेऊ. कांदा इथे मी 1 ते 2 मिनिटं थोडा परतवून घेतला. त्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो तो असा बारीक चिरून घेतला तो पण यामध्ये घालू आणि हा पण छान असा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. तर या आमटीला ना एक छान रंग यावं म्हणून मी काय केलं थोडासा जो जे काही कांदे वगैरे आहे ते थोडेसे जास्त फ्राय करून घेतलेले आहे. थोडेसे जास्त परतवले आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे पाव कप खोबरं कीस घेतलेलं आहे आणि ते पण यामध्ये छान आपण भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही खोबऱ्याचे मोठे-मोठे काप केले तर ते सुरुवातीलाच यात थोड्या तेलामध्ये तळून घ्या. हे सगळं आपण छान भाजून घेतलेलं आहे. आता त्याला थंड करून घेऊ आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. हे वाटण तयार करून घेतलं. आता एका कढईमध्ये भरपूर तेल घ्यायचं आहे. तर मी इथे 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे किंवा हे जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे. याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर मी 1 ते 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घेतलं. सोबतच यामध्ये मी 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. माझ्याकडे आलं लसूण पेस्ट रेडी होती म्हणून मी इथे अशीच घातली. नाहीतर तुम्ही जेव्हा आपण वाटण तयार करतो किंवा कांदा वगैरे भाजतो तेव्हाच तुम्ही यामध्ये 5-6 लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालू शकता. आता हे छान परतवून घेऊ. परतताना जरा तेल उडत होतं म्हणून मी याला थोडं झाकून दिलं. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेत आहे. अर्धा चमचा हळद घातली. क्वांटिटी जास्त आहे म्हणून. त्यानंतर 2 ते 2.5 चमचे यामध्ये तिखट घालायचं आहे.
तिखट भरपूर घालायचं, कारण ही जी आमटी आहे ना ही थोडीशी मसालेदार अशी चमचमीत झणझणीत असते. त्याच्यामुळे मी इथे 2.5 चमचे तिखट घातलेलं आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा यामध्ये धणे-जिरे पूड घालून घेऊ आणि मी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर पण घातलेली आहे, म्हणजे आपल्या या ग्रेव्हीला किंवा या रश्श्याला मस्त रंग यावा. आता याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊ. हे बघा, मसाले पण मस्त छान तेलात तळून झालेले आहे आणि रंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आता यामध्ये मी 2 कप गरम पाणी घालत आहे. कुठलीही रश्श्याची भाजी करताना जर तुम्हाला मस्त तेलाचा तवंग दिसायला पाहिजे असेल ना, तर गरम पाणीच घालायचं. गरम म्हणजे कोमट पण घालायचं नाही, छान गरम असावं. त्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला मस्त तर्री येते. आता जितकं पाणी पाहिजे ना तिथं तुम्ही तसं ॲडजस्ट करू शकता. पण काय होतं, जे आपल्या मोदक आहे हे थोडंसं पाणी ॲब्झॉर्ब करेल, त्याच्यामुळे आपल्याला ही आमटी थोडीशी सुरुवातीला पातळच ठेवायची आहे. म्हणून मी इथे 2 कप पाणी घातलेलं आहे. मस्त आपल्या या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू, थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि आता हे जे मोदक आहे आपण तळलेले ते यामध्ये घालू. हे घालून आपल्याला 5 मिनिटं मस्त उकळवून घ्यायचं आहे. त्यामुळे जितकी काही शिजण्याची जी प्रोसेस आहे ना ती पण या रश्श्यामध्ये होणार या मोदकाची. कारण आपण सुरुवातीला पूर्णपणे तळलेलं नाहीये. जर पूर्णपणे सुरुवातीला तळलं ना मग ते कडक होतात आणि नंतर जो काही रस्स्याचं ॲब्झॉर्प्शन आहे ना ते होणार नाही. म्हणजे हे जे मोदक आहे त्याला चव येणार नाही. ते पूर्ण रश्श्याचा मस्त खमंगपणा शोषून घेणार नाही. म्हणून आपल्याला सुरुवातीला अर्धवट कच्चे असे मोदक तळून घ्यायचे होते. तर ते आपण तळून घेतले आणि आता यामध्ये आपल्याला मस्त शिजवून घ्यायचे आहे. तर 4 ते 5 मिनिटं मी याला छान शिजवून घेतलं, उकळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपले हे मोदक दिसायला किती सुंदर दिसत आहे. पण हे मोदक काय झाले, उलटे झालेले आहे. कारण जिथे थोडासा जास्त भाग म्हणजे जाड भाग असतो ना, ते थोडंसं खाली होऊन जातं. त्याच्यामुळे या पद्धतीने माझे जे मोदक आहे ते रश्श्यामध्ये उलटे होऊन गेलेले आहे. मस्त 5 मिनिटं मी याला छान उकळ काढली आणि तुम्ही बघू शकता आता मी हे सर्व्ह करून घेतलेले आहे. तर आपले हे मोदकाची आमटी इतकी सुंदर दिसत आहे. रंग किती सुंदर आलेला आहे, मस्त तर्री आलेली आहे आणि हे मोदक पण अतिशय छान शिजले आहे. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. छान सॉफ्ट आपले हे मोदक झालेले आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही हे मोदक किती सॉफ्ट झालेले आहे आणि छान आपला जो तर्री आहे म्हणजे हा जो रस्सा आहे तो छान आतमध्ये पर्यंत गेलेला आहे आणि आतलं जे सारण आहे ते पण अप्रतिम आणि चविष्ट झालेलं आहे. आणि ही मोदकाची आमटी तुम्हाला सांगू इतकी सुंदर लागलेली आहे, म्हणजे एखाद्या दिवशी भाजी जर तुमच्याकडे नसेल तर ही मोदकाची आमटी नक्की करून बघा. जास्त वेळ पण लागत नाही आणि मस्त अशी ही मोदकाची आमटी तयार होते. तर ही मोदकाची झणझणीत आणि चमचमीत आमटी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ, ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.